थँक्यू डीजे. आणि बघा खरोखरच गेले गेले 5 वर्ष आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी प्रामुख्याने सर्वांचं लाडकं नेतृत्व अर्थात शेखर निकम सर जर आपण पाहिलं तर आमच्या विनंतीला मान देऊन सातत्यपूर्ण या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी उपस्थित असतात. यावर्षी देखील पर्व 6वं आणि 6व्या पर्वामध्ये देखील सरांचं दमदार आगमन आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने कोणतीही स्पर्धा असू दे, कोणताही कार्यक्रम असू दे, आमच्या प्रत्येक विनंतीला मान देऊन सर्वांचं लाडकं नेतृत्व, सर्वांच्या हक्काचे घर आदरणीय सन्माननीय शेखर निकम सर यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. इथे बघा प्रवेशद्वाराचं उद्घाटन झालंय. त्यानंतर जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. कोणतीही स्पर्धा म्हटली की मैदान अत्यंत महत्त्वाचं असतं, पिच अत्यंत महत्त्वाचं असतं आणि इथे मात्र पिचचं दिमागदार उद्घाटन केलं जातं. सरांसोबत आपण पाहिलं तर आणखीन एक युवकांचं प्रेरणास्थान अर्थात नेव्ही मर्चंट ऑफिसर आदरणीय इम्रान कोंडकरी सर आहेत. त्यांच्यासोबत आपण पाहतो बरकतजी पाते देखील आहेत, सामाजिक कार्यकर्ते. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम एव्हरीबडी. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी ते अत्यंत सुबक आणि सुंदर मैदान आहे, विकेट आहे, त्याचे इथे उद्घाटन केलं जातंय. आपण पाहतोय अर्थात न्यू स्टार गोलकोट रोड आयोजित डी हब विअरिंग दुबई चॅम्पियन्स कप 2025 पर्व 6वं दिवस पहिला. आजच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर आजच्या सत्रामध्ये 10 संघांनी सहभाग घेतलाय. आजच्या सत्रामध्ये गाव टू गाव पद्धतीने सामने खेळवले जातील. धन्यवाद. थँक्यू डीजे. दहा संघ खेळताना दिसतील. आजचं सत्र आहे फक्त आणि फक्त गाव टू गाव पद्धतीने ते सामने खेळवले जातील आणि त्या संघामध्ये 2 आयकॉन खेळाडू देखील असतील. पाहूया आजच्या सत्रामध्ये कोणता संघ आहे. बघा ही स्पर्धा अत्यंत मोठी आहे, लाख मोलाची स्पर्धा आहे मित्रांनो. गेले 5 वर्ष आपण पाहतोय स्वाभिमान अभिमान गाजवणारी स्पर्धा अर्थात गोलकोट रोडची एक दर्जेदार स्पर्धांची साक्षीदार आपण होतोय. आणि इथे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये 1,11,000 रोख रुपये 1,11,111 आकर्षक ट्रॉफी. दुसऱ्या क्रमांकासाठी रोख रुपये 55,555 आकर्षक ट्रॉफी. तदनंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर भव्य दिव्य बक्षिसांची मालिका आपण पाहतोय.
आणि या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जगभरामध्ये प्रसिद्ध करण्याचं काम केलं जातं आहे, ज्याने अर्थात सर्वात प्रथम लाईव्ह प्रक्षेपण करण्याची ज्यांच्या माध्यमातून सुरुवात झाली महाराष्ट्रामध्ये, अर्थात नो डाऊट tenniscricket.in ही टीम आम्हाला ऑफिशियल जोडली गेली. त्याच्यामध्ये ऑपरेटर सिद्धेश निवाते असतील, कॅमेरामन चिराग, कॅमेरामन मिराज, आणि पाहूया पंच म्हणून बाबू सुर्वे असतील, अजित निकम, आणि माझ्यासोबत आणखीन एक रत्नागिरी जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज, हिंदी मराठीचा बुलंद आवाज जोडले जातील, सिद्दीक मेमन. मैदानाचं देखील उद्घाटन झालंय. मित्रांनो, विनंती असेल, आजच्या सत्रामध्ये खेळणारे संघ तुमच्यापर्यंत लॉट्स गेलेले आहेत. आपण स्पर्धेमध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. रिपोर्टिंग करायचं आजच्या सत्रामध्ये खेळणारे संघ आपण इथे उपस्थित असेल तर प्लीज रिपोर्टिंग करायचं आहे. उद्घाटनाचा दिवस म्हटलं की मित्रांनो थोडासा उशीर होतो, विलंब होतो, परंतु मला वाटतं या स्पर्धेचं अत्यंत दिमागदार उद्घाटन अत्यंत टायमिंगमध्ये झालं आहे. परंतु खेळाडूंचं सहकार्य देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. मान्यवरांचं आगमन झालं आहे आणि आमचे मित्र आपण पाहिलं तर मर्चंट नेव्ही ऑफिसर आदरणीय इम्रान कोणकरी आहेत, जे क्रिकेटवर नितांत प्रेम करतात, एक चांगले क्रिकेटपट्टू राहिले. तदनंतर सामाजिक कार्यकर्ते बरकतजी पाते आपण पाहतोय, शिवसहाय्य राजेभाऊ यांना देखील आपण पाहतोय, शेखर सरांचे. अशी ही टीम आमच्या या स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून लागले. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या अर्थात गोळकोट रोड चषकमध्ये शब्द सुमनाने हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबडी. यस कॅरी ऑन डीजे. बरकत पाते माझ्याबरोबर आहे. बरकत इम्रान ना आणि सुबी एवढेच आहेत. थँक्यू डीजे. बघा, जी स्पर्धा आपण पाहतो, ज्या स्पर्धांची आपण साक्षीदार होतोय, अर्थात न्यूस्टाल गोळकोट रोड आयोजित डी हब विअरिंग्स दुबई चॅम्पियन्स कप 2025 पर्व 6वा दिवस पहिला. आणि या स्पर्धेसाठी बघा आमच्या विनंतीला मान देऊन गेले 5 वर्षे नव्हे तर 6व्या वर्षी देखील आमच्या सर्वांचे लाडकं नेतृत्व, सर्वांच्या हक्काचे घर सन्माननीय आदरणीय शेखर सरांचं आगमन झालं. त्यांचं मंचावरती देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. स्वतः एक दर्जेदार क्रिकेटपट्टू राहिलेत मित्रांनो. शेखर सरांचा खेळ पाहिला, एक ऑलराऊंडर सावर्डेच्या संघातून खेळताना सुरेख कामगिरी केले. आणि तदनंतर जेव्हापासून पदभार संपला अर्थात आमदारकीचा, तदनंतर करोना असेल, महापूर असेल, तदनंतर वैयक्तिक विकास कामे असतील, सरांच्या माध्यमातून ज्या प्रकारचा विकास घडला आहे मित्रांनो. स्पोर्ट्ससाठी तर मी म्हणेन, स्पोर्ट्ससाठी ज्या प्रकारे पवन तलाव मैदानाचं एक अतिशय सुंदर मैदान बनवलं आहे आणि खरोखरच त्यांचं ह्या स्पर्धेमध्ये आणि मंचावरती हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. यस डीजे. थँक्यू डीजे. आपण थांबायचं. बघा इथे या मंचावरती आपण पाहिलं तर प्रत्येक वर्षी ही स्पर्धा होते. आमच्या विनंतीला मान देऊन मर्चंट नेव्ही ऑफिसर इम्रानभाई कोणकरी देखील मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. हार्दिक स्वागत असेल. आत्ताच सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्र त्यांच्या माध्यमातून देखील मोठ्या स्पर्धा आपण पाहतो. बरकतजी पाते आणि सहाय्य राजाभाऊ देखील आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. गोळकोट रोड चषकमध्ये शब्द सुमनाने हार्दिक स्वागत आहे. राजाभाऊ तिकडून 1 नंबरला येते कोण आहे? नाव द्या. 1 नंबरला कोण आहे? भाई का तांबे ना.
या स्पर्धेचं आपण दिमागदार उद्घाटन सोहळा आपण पाहिला मित्रांनो. तदनंतर मंचावरती विराजमान झालेले आमचे मान्यवर आणि या स्पर्धेसाठी आमच्या गावातील देखील काही आमचे सिनियर सिटीजन आहेत, आमचे आश्रयदाते आहेत, आमच्यावरती नितांत प्रेम करणारे. आपण पाहिलं तर रोहानभाई चौगले आहेत, अब्दुल वहाबभाई तांबे सर आहेत, इनायतभाई तांबे देखील आहेत आणि इमामभाई शहा यांचं देखील मंचावरती हार्दिक स्वागत आहे. इथे बघा, कोणतीही स्पर्धा म्हटली तर मान्यवर अत्यंत महत्त्वाचे. अतिथी देवो आमच्या विनंतीला मान देऊन मान्यवरांचं पुन्हा एकदा मंचावरती अर्थात हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आजच्या सत्रामध्ये खेळणारे संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे. रिपोर्टिंग करा प्लीज. गेली 5 वर्ष ह्याच मैदानावरती अत्यंत दर्जेदार अंडरआर्म क्रिकेटचे सामने आपण पाहतो. ह्या वर्षी मित्रांनो खरोखरच डी हब वेरिंग्स दुबई जे आमचे सर्व मित्र आहेत यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेणार आणि तदनंतर त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर लाख मोलाची स्पर्धा मित्रांनो अंडरआर्म क्रिकेटमध्ये मित्र म्हणतोय रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेचा मान जातोय अर्थात गोळकोट रोड अर्थात डी हब वेरिंग्स दुबई चॅम्पियन्स 2025 साठी. अप्रतिम असं नियोजन आयोजन आपण पाहतोय. गेले कित्येक वर्ष या स्पर्धेचं समालोचन देखील करतोय, सूत्रसंचालन देखील करतोय. खरोखरच ज्या प्रकारे ह्या सर्व मुलांनी एकजुटीने खरोखर मी 5 वाजता इथे दाखल झालो असं वाटलं होतं की खूप वेळ लागेल स्पर्धा सुरू व्हायला, पण ज्या प्रकारे एकजुटीने काम केलं मित्रांनो 7 वाजेपर्यंत सगळं रेडी आणि सरांनी देखील आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांचं आणि सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक आभार. या आजच्या सत्रामध्ये खेळणारे मित्रांनो आजच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर गाव टू गाव पद्धतीने सामने खेळवले जातील. म्हणजे ग्रामीण खेळाडूंना इथे संधी दिली जाईल. ह्या मोठ्या मंचावरती पंच मांडण्याची संधी असेल ग्रामीण खेळाडूंना. अर्थात आजच्या सत्रामध्ये बघा ग्रुपमध्ये असतील अब्दुल कादिर एक नावाजलेला संघ, बाउन्सर अंडरआर्म क्रिकेटमध्ये बादशाह संघ, कापसाळ 9 गत आठवड्यात झालेल्या पीर लोटे स्पर्धेमध्ये अजिंक्यपद पटकावलं होतं. काय ग्रुप आहे अप्रतिम. तदनंतर कालुस्ती संघ दर्जेदार संघ आहे 9 स्टार. म्हणजे आजच्या सत्रामध्ये गाव टू गावच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एकापेक्षा स्टार संघ खेळताना दिसतील. तर दुसऱ्या बाजूला जाऊया ब ग्रुपमध्ये मुरादपूर अर्थात बरकतजी पाते यांचा संघ, हॅरिझॉन. तदनंतर बघा माझ्यापर्यंत माहिती येते ह्या स्पर्धेसाठी आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा एक दिग्गज ऑलराऊंडर खेळाडू रिजवान उर्फ बाबू सर्वे यांचा सह्याद्री संघ असेल. या स्पर्धेत मित्रांनो ते खेळाडू नाही तर पंचांच्या भूमिकेत दिसतील. ऑलराऊंड पर्सनॅलिटी आहे नो डाऊट. तदनंतर जाऊया पुढचा संघ असेल सह्याद्री. तदनंतर डिंगणी हा देखील संघ दाखल होतोय. दूरवरचा संघ आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. तदनंतर जाऊया शेवटचा आणि अंतिम संघ खेरडी संघ. असे 10 संघ आजच्या सत्रामध्ये असतील. विनंती असेल रिपोर्टिंग करा प्लीज. मान्यवरांचं आगमन झालंय. टॉस का बॉससाठी विनंती असेल आपण रिपोर्टिंग करा. इथे आपण पाहिलं तर अशरफ मत्रुजी यांचं देखील मंचावरती आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. बघा इथे बघा गेले 5 वर्ष ही स्पर्धा आपण मैदानावरती हा पाहतोय अर्थात पालोजी मैदान आणि गोळकोटच्या लगत असणारे अत्यंत दर्जेदार मैदान आपण पाहतोय. आणि ज्या प्रकारचं पिच केलं, ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचं नियोजन आणि आपण पाहिलं तर शेखर सर आतापर्यंत एकही वर्ष असं नाही आहे की या स्पर्धेसाठी शेखर सर उपस्थित नाही आहेत. आणि खरोखर ह्या वर्षी देखील त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्याचा मान आम्हाला मिळतोय. धन्यवाद. पुन्हा एकदा सरांचा हार्दिक आभार मानतो, हार्दिक स्वागत करतो. कारण मित्रांनो आजकाल जगामध्ये सर्व काही आहे, सर्व काही गोष्टी आपण विकत घेऊ शकतो, परंतु वेळ अशी गोष्ट आहे जी फार महत्त्वाची असते. आणि सर आपण पाहिलं तर फार बिझी शेड्यूल असतं सरांचं आणि तदनंतर या स्पर्धेसाठी वेळेत सर हजर राहिलेत. परंतु खेळाडूंना विनंती आहे आपण रिपोर्टिंग करायचं.
इथे बघा अर्थात आपल्या चिपळूणमध्ये पण पाहिलं तर ज्या प्रकारे सरांनी गत 2-3 महिन्यापूर्वी ज्या प्रकारे दिमागदार उद्घाटन आपण पाहिलं होतं, रिंकू सिंगला आपण पाहिलं होतं, व्यंकटेशला आपण पाहिलं होतं, अय्यरला, आणि खरवत्याचं मैदान लेदरसाठी ज्या प्रकारे तयार केले सरांनी, ग्रामीण विकास असेल, शहरी विकास असेल, आणि तदनंतर आपण पाहिलं तर क्रिकेटसाठी मी मागाशीच म्हणालो होतो सर, एक ऑलराऊंडर क्रिकेटपटू होते, त्यांचा खेळ मी पाहिला आहे. आणि पवन तलाव मैदानावरती बघा नुकतंच ज्या प्रकारचं स्टेडियम बनवलं आहे, अप्रतिम आहे. क्रीडा रसिकांसाठी जी अत्यंत महत्त्वाची मानली जाते, खेळाडूंसाठी नसते परंतु क्रीडा रसिकांसाठी सावली अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ती शेड अत्यंत लाभदायी ठरेल, कारण येणाऱ्या उन्हाळ्यांमध्ये खरोखरच क्रीडा रसिकांना सामने पाहायचे असतात, बसायची व्यवस्था नसते, बसायची व्यवस्था असते परंतु डोक्यावरती ऊन असतं. परंतु छत्र दिलं आहे सरांनी छत्र दिलं आहे, वॉल कंपाऊंड केल्यापासून गुरं आतमध्ये जात नाहीत, बाईक आत जात नाहीत. त्यामुळे पवन तलाव मैदान ह्यावर्षी मला तर वाटते ह्यावर्षी मैदान खूप लवकर रेडी झालं आहे. अदरवाईज 2 महिने जातात, डिसेंबरपर्यंत सामन्यांना सुरुवात व्हायला वेळ लागतो, परंतु यावर्षी खूप खूप म्हणजे नोव्हेंबरमध्ये सुरुवात झाली, प्रॅक्टिस देखील चालू झाली आहे, लेदर क्रिकेटचं देखील पिच आहे, सर्व काही व्यवस्थित. आणि हे सर्व सर्व कृपा आहे ती फक्त आणि फक्त सरांची. अशा या दिग्गज म्हणजे सर्वांच्या हक्काचे घर अर्थात आमचे शेखर सर यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये गोल्डकोट रोड चषकमध्ये हार्दिक 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 स्वागत आहे सर. थँक्यू बाबल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 2025ची मानाची स्पर्धा आहे. टायटल स्पॉन्सर DF बेरिंग्स दुबई प्रेझेंट न्यू स्टारची चॅम्पियन ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. आजचा उद्घाटन कार्यक्रम आणि त्यानिमित्तानं कार्यसम्राट त्यांचे कार्याचं अनेक संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारत गुणगौरव चालू आहे. ते कार्यसम्राट आमदार आमच्या सर्वांचं अर्थातच सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, त्याचबरोबर क्रीडा क्षेत्र असेल आणि संस्कृती क्षेत्र असेल, सर्व क्षेत्राचं आणि सर्व प्रेक्षकांचं आणि सर्व रसिकांचं हक्काचं घर म्हणजे शेखर सर त्यांचं आगमन आदरणीय सन्माननीय शेखरजी निकम साहेबांचं आगमन या व्यासपीठावरती झालेलं आहे. चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार त्यांचं आगमन या मंचावरती झालेलं आहे. सर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बाबल्या जाधव आमच्याबरोबर जोडलेले आहेत. बाबल्या त्यांचे कार्य बोलत आहेत. त्यांना गोलकोट रोडकरिता अनेक कार्य केलेले आहेत. गोलकोट रोडकरिता मोहिन्स अपार्टमेंट तर अली पॅलेस याचे आपण गटर बांधण्याचा जो कार्य आहे त्याच्याकरता त्यानं 5 लाखाचं निधी आणलेलं आहे. आणि त्याच्यानंतर अस्रा अपार्टमेंट ते ओवेस पॅलेस त्याच्याकरता 8 लाखाचं निधी आणलेलं आहे. अनेक जी कामं होती रखडलेली त्या कामाचं निश्चित त्यानं उल्लेख देखील केलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण ते कार्य आणि ते कामं आता सातत्य होत राहणार आहेत. हॉर्मन्स अपार्टमेंट जे हॉर्मन्स विल्ला आहे तिथपासून आपण जी मेन लाईन घेतली आहे त्याच्याकरता 13 लाखाचं निधी आणलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रॅव्हिटी नल पाणी योजना होती त्याच्याकरता मोलाचं योगदान. आणि फार महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे गोलकोट रोड विभागामध्ये जे कब्रस्तान आहे त्याच्याकरता सरांच्या माध्यमातून 50 लाखाचं निधी या ठिकाणी आलेलं आहे. सिद्धिक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिपळूण म्हटलं की महापूर दरवर्षी भरणारं पाणी आणि तो बांधारा नलावडा जो बांधला आहे शंकरवाडी रोडला आम्ही पाहिलं. शंकरवाडीमध्ये जो नदी किनारे बांधलेला नलावडा आहे त्याच्यामुळे मी तर म्हणतोय ज्या प्रकारे ह्या वर्षी ज्या प्रकारे पाऊस पडला आहे माझ्या मते इतिहासात सर्वात जास्त पाऊस ह्या वर्षी पडला, परंतु सरांची कृपा शुक्रपर सुखरूप ह्या पुरापासून बसावली त्याच्या फक्त आणि फक्त कारण नलावडा ज्या प्रकारे शंकरवाडीमध्ये भव्य आणि दिव्य नलावडा बनला त्यामुळे आपलं शहर सुरक्षित आहे आणि राहील, कारण सर आपल्या पाठीशी आहेत. तदनंतर आपण पाहिलं तर सरांच्या माध्यमातून चालू असलेला अर्थात पेटमाप मुरादपूर जो ब्रिज आहे तो आपल्यासाठी फार फार म्हणजे एक शॉर्टकट म्हणावे लागेल, कारण आपल्याला गोलकोटला यायचं म्हटलं तर बाजारातून राऊंड मारून यावं लागतो. परंतु हा जगा पूल एकदा झाला जवळजवळ झाला म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि जर का त्याचं उद्घाटन झालं सुरू झाला वाहतुकीसाठी मी तर म्हणतो आम्हाला चिपळूण वासियांसाठी गोलकोट हे ठिकाण अत्यंत जवळचं नातं होऊ शकतं. आणि खरोखरच हे नातं जोडणारा हा ब्रिज आहे. म्हणजे आमचे गोलकोटवासी असतील, मुरादपूरवासी असतील किंवा मार्कंडी असेल किंवा आमचा विभाग ह्या विभागासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. सो सरांचं कार्याच्या बाबतीत बोलायचं गेलं तर एक पुस्तक लिहिलं झालं वेळ पुरणार नाही इतकं त्यांचं कार्य आहे. आणि हेच कार्य सतत चालू राहणार ह्यात शंका देखील नाही आहे, कारण म्हटलं जातं ना सर्वांच्या हक्काचे घर शेखर सर अप्रतिम कामगिरी. आणि म्हणूनच लोकांनी त्यांना पोचपावती म्हणून ह्यावेळी देखील निवडून दिलं आणि निवडून येतील देखील हे मला विश्वास आहे. थँक्यू. या ठिकाणी आता
विकी माऊस प्लीज विकेटवरती आपण करू नका सहकार्य करा व्यासपीठावरती अनेक मान्यवर आलेले आहेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे टायटल स्पॉन्सर डिअर बेरिंग्स दुबई यांच्या माध्यमातून आयोजित केलेली आणि त्याचबरोबर न्यू स्टार स्पोर्ट्स क्लब गोलकोट रोड यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित केलेली मानाची प्रतिष्ठेची अभिमानाची आणि लाख मुलाची स्पर्धा गोलकोटकरांचं आणि रत्नागिरी जिल्ह्यातला अंडरमचं वर्ल्ड कप म्हणून ज्या खेळाला पाहिलं जातं तो अंडरमचा खेळ आम्हा तुम्हाला सर्वांना वेळ लावलं आहे त्या खेळाचं नाव अंडरमान क्रिकेट आणि आजच्या रात्रीमध्ये अनेक क्रीडा रसिक देखील आलेले आहेत अनेक मान्यवर देखील आलेले आहेत त्याच्यामध्ये व्यासपीठावरती कार्यसम्राट दमदार शानदार आमदार आमच्या सर्वांचं हक्काचं घर म्हणून ज्यांची ओळख आहे ते आदरणीय सन्माननीय शेखरजी निकम सर यांचं आगमन या व्यासपीठावरती झालेलं आहे सर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे गोलकोट रोड च्या ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये मानाची स्पर्धा आणि तुळ्यामध्ये आपण आलेले अतिथींचं सन्मान आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे उद्घाटनचा जो कार्यक्रम होतो तो आपण या ठिकाणी पार पडलेला आणि थोड्याच वेळामध्ये या आयोजकांच्या वतीनं या व्यासपीठावरती आलेल्या मान्यवरांचं सहर्षाने हार्दिक स्वागत देखील केले जाईल अनेक मान्यवर व्यासपीठावरती आलेले आहेत त्यांचं सहर्षाने हार्दिक स्वागत आहे वेळेत वेळ काढून अनेक मान्यवरांचं आगमन या स्पर्धेला सदिच्छा देण्याकरता शुभ आशीर्वाद देण्याकरता आणि या स्पर्धेची पाहणी करण्याकरता आणि छोटे छोटे जे कलाकार आहेत ना या स्पर्धा भरण्यामागे जे छोटे छोटे मुलं आहेत ज्यांनी ही स्पर्धा भरली आहे तब्बल आपल्या 1,11,111चं पारितोषिक लावलेलं आहे मानाचं पारितोषिक आहे आणि 6वं पर्व आहे त्याचं गर्व चिपळूणकरांना आहे न्यू स्टारला आहे डिअर बेरिंग्सला आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे येस आपण पाहिलं तर आणखीन मान्यवर या स्पर्धेला जोडले जात आहेत आमचे हितचिंतक अर्थात फारुखभाई तांबे आणि सईदभाई तांबे यांचं देखील मंचावरती आगमन झालं त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे खरोखरच सिद्दीक 6वं पर्व ह्यातच काही सर्व अशी दिमागदार अत्यंत जबरदस्त स्पर्धा आपण येणाऱ्या 3 दिवसात याचा नक्कीच अनुभव घेऊ आनंद देखील घेऊ इथे बघा क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आणखीन आमचे हितचिंतक आमचं प्रेरणास्थान आदरणीय सलमानभाई खान डी हब बेरिंगचे मालक सर्वा ओनर आपण पाहतोय सलमानभाई यांचं देखील मंचावरती आगमन झाले त्यांचं देखील गोलकोट रोड चषकमध्ये हार्दिक स्वागत आहे वेलकम वेलकम सर हॅलो इथे आपण पाहत तर की लाख मोलाची पारितोषिक आहे 1,555 आकर्षक जिल्ह्यात आपण पाहिलं तर क्रिस्टल ट्रॉफी जो संघ विजेता होईल जो संघ या चषकावरती नाव करेल या ट्रॉफीवरती नाव करेल त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच आपण पाहिलं तर क्रिकेटच्या इतिहासात अंडरआर्म क्रिकेटच्या इतिहासात ओव्हरआर्म क्रिकेटच्या इतिहासात क्रिस्टल ट्रॉफी ह्या स्पर्धेमध्ये असेल लाख मोलाची स्पर्धा आहे अभिमान गाजवणारी स्पर्धा आहे आणि ह्या ट्रॉफीचं इथे अनावरण केलं जाईल आणि ते देखील सर्वांचं लाडकं नेतृत्व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि सर्वांचं लाडकं नेतृत्व सरांच्या हस्ते या ट्रॉफीचं अनावरण केलं जाईल प्लीज सर या
क्रिस्टल ट्रॉफी मित्रांनो, खरोखरच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात पहिली ट्रॉफीचं अनावरण, सर्वांचं लाडकं नेतृत्व, खरोखरच सर्वांच्या हक्काचे घर आणि आमचे सर्वांचं लाडके अर्थात शेखर सर यांच्या शुभ हस्ते अनावरण केलं जाते. जोरदार टाळ्या. हो, अप्रतिम स्पर्धा आहे मित्रांनो. आता सुरुवात आहे, इथं सुरुवात आहे मित्रांनो. येणाऱ्या 3 दिवसांमध्ये तुमच्यासाठी मेजवानी असेल. क्रिकेटची मेजवानी पाहायला विसरू नका, ऐकायला विसरू नका. अर्थात न्यू स्टार गोळकोट रोड आयोजित डी हब बेरिंग्स दुबई चॅम्पियन्स कप 2025 स्वाभिमान आणि अभिमान गाजवणारी स्पर्धा. आमच्या सर्व गोळकोट रोडचे जे आपण तरुण युवा लहान मुलं आपण पाहतोय, त्यांच्या चेहऱ्यावरती काय जबरदस्त आनंद आपण पाहतोय. यस मित्रांनो, आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठं स्पोर्ट्सचं दालन आणि जेव्हा जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा तेव्हा आरके स्पोर्ट्स आणि या स्पर्धेसाठी जी क्रिस्टल ट्रॉफी आपण पाहतोय, आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, राष्ट्रवादीचे धडाडीचे कार्यकर्ते अर्थात कादिरबाई परकार सर, कादिरबाई परकार यांच्या हस्ते ही आम्हाला स्पॉन्सरशिप दिले क्रिस्टल ट्रॉफी. कादिरबाईसाठी जोरदार टाळ्या होतात मित्रांनो. कादिरबाई परकार यांनी आम्हाला पुरस्कृत केलेली ट्रॉफी आपण पाहतोय. आणि त्यानंतर मित्रांनो जाऊया आपण पुन्हा एकदा मंचाच्या दिशेने. ज्या स्पर्धांचे आपण साक्षीदार होतो, थोड्याच वेळात जे मान्यवर आहेत, म्हटलं जातं ना अतिथी देवभव, आणि या मान्यवरांचं देखील यथोचित सन्मान करणं मंडळाचं आद्य कर्तव्य समजतो. इथे सर्व मान्यवरांचं सन्मान केलं जाईल, त्यांना सन्मानित केलं जाईल. ह्या स्पर्धेसाठी बघा देवराज मिकी माऊस यांचं देखील आगमन झालं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेसाठी पंच जर आपण पाहिलं तर ऑलराऊंडर खेळाडू रिजवान उर्फ बाबू सुरभे असतील. अजित निकम मुंबईशी बिलॉंग करणार. या स्पर्धेसाठी एक दर्जेदार पंच महाराष्ट्राचा रत्नागिरी जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक मेमन या 3 दिवसामध्ये हिंदी मराठी जे दिग्गज समालोचक यांच्या माध्यमातून माझ्यासोबत जोडले जातील. tenniscricket.in माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण जगभर प्रसिद्ध केले जाईल. जे आमचे मित्र दुबईतून ह्या सामन्याचा आनंद घेतील, इतर कंट्रीज म्हणून आनंद घेतील, आणि ते पोहोचवण्याचं काम tenniscricket.in माध्यमातून केलं जातं मित्रांनो. धन्यवाद. क्रिस्टल ट्रॉफी मित्रांनो पाहूया या चषकावरती कोणता संघ आपलं नाव करणार शेवटच्या आणि अंतिम दिवशी. या स्पर्धेसाठी 2-2 आयकॉन खेळाडू असतील प्रत्येक संघातून. नक्कीच खरोखरच असं वाटतंय की इथे गोळकोट रोडच्या माध्यमातून जी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतो, चॅम्पियन्स कप आपण पाहतोय, तो खरोखरच चॅम्पियन्स खेळाडूंनी चॅम्पियनसारखं खेळा आणि या चषकावरती आपलं नाव करावं मित्रांनो. सुंदर, अप्रतिम, आउटस्टँडिंग. आणि आरके स्पोर्ट रत्नागिरी जिल्ह्यातील एक स्पोर्टचं सर्वात मोठं दालन. आपण जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा पाहतो, आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतो, नो डाऊट आरके स्पोर्टचं सर्व सामान मिळणारं जिल्ह्यातील एकमेव दर्जेदार दालन आपण पाहतो आरके स्पोर्ट. धन्यवाद अजिम बाय. मित्रांनो आपण पाहतोय सर मंचावरती उपस्थित आहेत आणि खरोखरच त्यांचं यथोचित स्थान आपण विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सरांचा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो सरांसाठी. प्रत्येक वर्षी या स्पर्धेला आपला मौल्यवान वेळ खर्च करून उपस्थित असतात. जोरदार टाळ्या होते प्लीज, जोरदार टाळ्या होते. खरोखरच अविस्मरणीय क्षण आपण पाहतोय. उद्घाटन सोहळा सन्मानित केलं जात आहे सरांना. एक आकर्षक ट्रॉफी, मायेची शाल आपण पाहतोय, मायेची शाल, आकर्षक ट्रॉफी, पुष्पगुच्छ, अर्थात खरोखरच अप्रतिम असं आयोजन नियोजन आपण पाहतोय. कित्येक मान्यवर स्पर्धेला जोडले गेलेत मित्रांनो मंचावरती. प्रत्येकाचा सन्मान केला जाणार.